बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आयकर रिटर्न संदर्भातली। आता आयटी रिटर्न भरण्याची मुदत ही 5 ऑगस्ट पर्यंत वाढवली गेली आहे। सर्व्हर डाऊन असल्यामुळे लोक त्रस्त होते आज सकाळपासून, परंतु हे सर्व करदात्यांना मोठा दिलासा मिळतोय। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती? ज्ञानदा, देशभरातल्या लाखो करदात्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे। खरं तर दरवर्षी अशा पद्धतीने आयकर रिटर्नची तारीख जी आहे ती काही दिवसांनी वाढवण्यात येत असते, मात्र यावर्षी ती होणार की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह होतं, कारण नरेंद्र मोदी सरकारनं याच्या आधी नोटबंदी आणि इतर काही कडक निर्णय घेतलेले होते। आणि काल विशेषतः पीटीआयची ही बातमी होती की जे अर्थ मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या हवाल्यानं की यावर्षी आयकर परतावा भरण्याची तारीख जी आहे ती कोणत्याही परिस्थितीत वाढवली जाणार नाही। आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हा 5 दिवसांचा आणखीन दिलासा जो आहे तो करदात्यांना मिळालेला आहे। खरं तर यावर्षी अनेक कारणं होती ज्याच्याबद्दलच्या तक्रारी ज्या आहेत त्या लोकांनी केलेल्या होत्या। पहिलं कारण जे होतं ते म्हणजे पॅन आणि आधार हे लिंक करण्यामध्ये काही लोकांना आक्षेप होता, कारण अशा पद्धतीने आपण आपली प्रायव्हसी उघड करतोय अशा पद्धतीच्या काही याचिका कोर्टात दाखल झालेल्या होत्या। दुसरी गोष्ट, जे नोटबंदीच्या काळामध्ये जर तुमच्या अकाउंटमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त पैसे जमा झाले असतील तर त्याचा तपशील जो आहे तो फॉर्म 16 मध्ये द्यायचा आहे। आणि शिवाय जीएसटी देखील लागू झालेला आहे। आणि त्याच्यामुळं म्हणजे आपल्यासारख्या जे नोकरदार आहेत त्यांच्यासाठी फार कटकटीची बाब नसेल, पण जे व्यापारी आणि इतर बिझनेस करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी जो फॉर्म एरवी 5 पानांचा असायचा तो जवळपास 20 ते 25 पानांची पुरवणी त्यांना या सगळ्या आयकर विवरणपत्रासोबत जोडावी लागत होती। आणि त्याच्यामुळे काही सीए असोसिएशन जे आहेत त्यांनी देखील म्हटलेलं होतं की यावेळी आम्हाला वेळ जो आहे तो वाढवून मिळावा, कारण एक कस्टमर घेण्यासाठी जिथं आम्हाला आधी 20 मिनिटं लागायची तिथं आता 1 तास लागतो आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता 5 ऑगस्टची वेळ मिळालेली आहे। जवळपास 5 दिवस जे आहेत ते वाढवून मिळालेले आहेत। याच्या आधीच सरकारनं दावा केलेला आहे की जवळपास 2 कोटी करदात्यांनी ऑलरेडी या निर्णयामुळे खरं तर प्रशांत करदात्यांना, नोकरदारांना मोठा दिलासा मिळतोय।